आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आषाढी वारीच्या काही दिवस आधी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। चाकण एमआयडीसी परिसरातील कारखाने, पिंपरी चिंचवड, देहू, आळंदी, तळेगाव येथील सांडपाणी आणि औद्योगिक कचरा थेट नदीत सोडल्याने पाण्यावर पांढरा शुभ्र विषारी फेसाचा जाड थर पसरला आहे। गेल्या 2 दिवसांपासून आळंदीतील जुन्या बंधाऱ्याखाली नदी पात्रात हा फेस मोठ्या प्रमाणात वाढला आहे। संपूर्ण नदीवर जणू बर्फाची पांढरी चादर पसरल्याचा भास निर्माण करणारे हे दृश्य प्रत्यक्षात नदीच्या प्रदूषणाचे आणि पर्यावरणीय ऱ्हासाचे भयावह चित्र आहे। आषाढी एकादशीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलैला होणार आहे। लाखो वारकरी परंपरेने इंद्रायणीत पवित्र स्नान करीत आणि तीर्थ म्हणून पाण्याचे आचमन करतात। मात्र प्रदूषित पाण्यामुळे वारकऱ्यांना त्वचारोग, पोटाचा विकार आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे। यापूर्वीही मंदिर प्रशासनाने वारकऱ्यांना आरोग्याच्या कारणांवरून नदीत स्नान न करण्याचा इशारा दिला होता। प्रदूषणामुळे नदीतील ऑक्सिजन पातळी खालावल्याने देहू परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत। नदीतील रासायनिक फेसचा फटका जलचर सृष्टीला बसत असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। शिवाय या नदी पात्रातून नदीकाठच्या अनेक गावांना पाणी पुरवठा होतो, त्यामुळे स्थानिक नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदी काठावरील औद्योगिक कंपन्या, कारखाने तसेच गृहनिर्माण सोसायट्या कोणतीही प्रक्रिया न करता थेट सांडपाणी नदीत सोडत आहेत। वारकरी, स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। या गंभीर प्रश्नाची दखल महाराष्ट्र विधानसभेतही घेण्यात आली। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सरकारला जोरदार फटकारले। नमामि इंद्रायणी प्रकल्पासाठी कोट्यवधीची निधी खर्च करूनही नदी प्रदूषितच राहिल्याचा आरोप त्यांनी केलाय। पटोले यांनी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा तपशील, कारखान्यावर कठोर कारवाई आणि वारकऱ्यांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नदी पुनर्जीवनासाठी 430 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला असला तरीही पीएमआरडीए आणि पीसीएमसी यांच्या एकत्रित 1,797 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला अजूनही केंद्राकडून निधी मिळालेला नाही। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या प्रलंबित प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त करत राज्य सरकारला निधी आणि अंमलबजावणीची स्पष्ट रूपरेषा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे। पालखी सोहळा सुरू होण्यास काही तासच उरले असताना इंद्रायणी नदीची ही दुर्दशा प्रशासनाच्या ढिसाळ योजनाची साक्ष देत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।